भाऊ बोलतायत आणि कोणालाच कळलं नाही, खाटकन आवाज आला आणि पुढच्या क्षणाला बोलले तो नंदा गाल चोळत होता. मग एक कानाखाली आवाज काढल्यानंतर एअर इंडियाचे दरवाजे उघडले. मग हे मराठी माणसाला त्याच्या स्वतःच्या घरात मुंबईमध्ये त्याच्या संघर्ष करून मिळवलेल्या राजधानीमध्ये पुन्हा हे दिवस येणार असतील तर तेव्हा जसा कुंचलाचा पलिता झाला होता तशीच आज कुंचल्याची मशाल झालेली आहे. ही मशाल उगाच नाही घेतली मी, ही मशाल आहे. मशालीलाच दुसरं नाव आहे पलिता. त्या कुंचल्याची मशाल तेव्हा जर शिवसेना प्रमुखांनी केली असेल आणि केली म्हणून आज आपण इकडे आहोत, तर आज आपलीच मुंबई आपल्याला उपरी होणार असेल तर हे महाराष्ट्र द्वेष्टे जे दोन दिल्लीमध्ये बसलेत, ज्याला मी काय नाव दिलेलं आहे बघा दिवाकरजी, मी व्यंगचित्र नाही काढत पण शब्दांनी थोडंसं बोलतो, शब्दांनी थोडंसं जे बोलायचं ते बोलतो आणि ते लोकांना पटते. मग अशा वेळेला ही मशालीची धग ही त्यांच्या बुडाला लावायची की नाही, लावणार की नाही? मग काळ बदलला, मध्ये परिस्थिती बदलली असं वाटत होतं. त्या बदलत्या काळामध्ये आपलाच वापर करून हे मुंबईचे द्वेष्टे, महाराष्ट्राचे द्वेष्टे हे आपल्या खांद्यावरती चढून दिल्लीमध्ये बसले आणि आज जर का आपल्याला लाथा घालण्याची भाषा करत असतील तर याचं तंगड पकडून बाजूला फेकायचं की नाही फेकायचं? नुसते मार्मिकचे वर्धापन दिन होतील, 64 होतील, 65 होतील, 100 होतील, 125 होतील, 150 होतील, पण आम्ही मार्मिक का जपतोय, मार्मिक का वाचतोय, मार्मिक पुढे का घेऊन जातोय? नुसतं काहीतरी दर आठवड्याला येतोय आणि रद्दीमध्ये बरा पडतोय म्हणून नाही, तर त्याच्या पानामध्ये आपल्या आयुष्याचं मार्गदर्शन असतं की कसं जगायला पाहिजे. न्याय हक्क म्हणजे काय, आणि म्हणून ते जे ब्रीद वाक्य आहे ते आहे ना, काय, खिंचो न कमान को न तलवार निकालो, जब तोप मुकाबिल हो तो अखबार निकालो. ही अखबारची ताकद आहे. आता हे गोदी मीडिया वगैरे सगळं ठीक आहे, पण एक जरी असला तरी खणखणीत आवाज निघाला पाहिजे आणि तो खणखणीत आवाज हा मार्मिक आहे, खणखणीत आवाज हा सामना आहे. म्हणून मी आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो आणि खास धन्यवाद दिवाकरजी, जसं तुम्ही त्या काळात काम केलं तसं मी आवर्जून देसाई साहेबांना धन्यवाद देतो, देसाई साहेबांना धन्यवाद देतो. दांगट बाजीराव तर आहेतच, पण देसाई साहेब आज सुद्धा त्यावेळेला जसं शिवसेना प्रमुखांच्या खांद्याला खांदा लावून या संघर्षात उतरले, मी माझं नशीब समजतो. मला हे सगळे अनंत गीते आहेत, सुभाषजी आहेत, दिवाकरजी आहेत, सगळे ज्येष्ठ नेते, समोर दगडूदादा बसलेत, मिर्लेकर बसलेत, संजय बसलेत, किती गुरुनाथ बसलेत, सगळेच जण, मामा तर आमचाच आहे, पण हे सगळे जण वयाचं अंतर किंवा वयाचं हे न करता आज मला नेता मानतात. हे त्यांचं मोठेपण आहे.